नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला दाखवणार आहे खेकडा भजी। त्यासाठी बघा, हे 300 ग्रॅम कांदा मी असं पातळ बारीक एकदम कापून घेतलेला। जेवढा होता होईल एवढं पातळ बारीक कापायचा। त्याला काय करते, मोकळा करून घेते। हा मोकळा एकदम झालेला आहे, एकदम बघा पातळ केलेला आहे। अशा पद्धतीत पातळ करायचा। छोटा 1 चमचा बघा धने असे दरदरे करून घेतलेले आहेत। छोटा 1 चमचा ओवा घेतलेला आहे, तो पण मी हातावर चुळून घेतलेला आहे। त्यात टाकायचे आपल्याला हळद, त्यात टाकायचे आपल्याला मिरची पावडर, त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ। आणि हे पहिलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे। चांगलं मिक्स करून घेतले बघा सगळीकडे। हळद मीठ जे आपण टाकलं होतं ना साहित्य, ह्याच्यामध्ये जास्त साहित्य टाकायची गरज नाही आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मग थोडंसं हिंग पावडर वगैरे पण तुम्ही टाकू शकता। अशा पद्धतीत बघा हे ओलसर झालेलं आहे। आता ह्याच्यात टाकायचे बेसन पीठ। आता बेसन पीठ कधी एकदम टाकायचं नाही, अर्धी वाटी घेतलेलं आहे। थोडं थोडं टाकायचं। अर्धी वाटीमधलं पण मी थोडंसं टाकलेलं आहे। अशा पद्धतीत बघा मिक्स करायचं। आता तुम्ही मला हा प्रश्न कराल की ह्याच्यात आता तुम्ही असं बेसन पीठ टाकलं त्याच्यात गाठी होतील का, तर नाही होत। तुम्ही असं फक्त ह्याला काय माहिती आहे का, जास्त पीठ लावायचं नाही आहे, कमी पिठामध्येच आपल्याला करायचे। त्यामुळे थोडं थोडं टाकून मिक्स करायचं, जेणेकरून सगळ्या कांद्याला आपल्याला लावला। तर हे बघा अर्धी वाटी घेतलेले पूर्ण मी टाकून घेतलेलं आहे। पहिलं अर्ध टाकलं होतं, राहिलेलं अर्ध टाकलेलं आहे। आपण आता असं कालवून घेऊया। मिक्स केलंय बघा। आणि मिक्स कसं केलंय बघा मी अशा पद्धतीमध्ये, त्याला एकदम बिलकुल जरासुद्धा जोर वगैरे लावलेला नाही आहे पिठाला। तर अशा पद्धतीत मिक्स करायचं। अशा पद्धतीत मस्त असं झालेलं आहे। आता बनवायला घेऊया। तर बनवायला घ्यायच्या अगोदर मी तुम्हाला सांगते, कांदा पातळ कापायचा आणि पीठ घेताना अशा पद्धतीत कालवून घ्यायचं। आता तुम्हाला ह्याच्यात हिंग टाकू शकता, हिरवी मिरची टाकू शकता, तुम्हाला पाहिजे तर आलं लसूण पण टाकू शकता। ते टाकल्यानंतरच पीठ टाकून मग अशा पद्धतीत कालवायचं। आता आपण बनवायला घेऊ, काय छान होतात हे। काय झाले माहिती आहे का, एक फेसबुकवर कमेंट आली होती, त्यात सांगितलेलं की ताई मला असं खेकडा भजी अशी सुट्टी सुट्टी अशी झाली पाहिजे, अशा पद्धतीत दाखवा। तर हे अशा पद्धतीत होतात बघा। खालून वरपर्यंत मी तुम्हाला पीठ दाखवलेलं आहे, अशा पद्धतीत केलेलं आहे। आता तेलाचं सांगते बघा। तेल कधी पण जास्त धूर निघस्तोवर गरम करायचं नाही। हा मोठा बर्नेलचा गॅस आहे आणि मी तेल गरम करत ठेवले। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आणि सोडायचे कसे माहिती आहे का, अशा पद्धतीमध्ये धरताना चिमटीत पकडायचे आणि असे सोडायचे। आता ही कढई छोटी असल्यामुळे बघा हे मी असं सोडलेलं आहे। आणि आता हे हलवायचे कधी तुम्हाला, ते पण बरेच जणांनी मला असे कमेंट केले होते की ताई ही भजी कशी हलवायची। आता ही कसं माहिती आहे, हा फेस आलेला आहे। आता हा फेस थोडासा कमी झाला का नाही की मग हलवायचे। आता ह्याला कधी हलवायचं माहिती आहे का, ह्याचा जेव्हा जो फेस आहे ना थोडासा कमी झाला का नाही हलवायचं। तर हा बघा अशा पद्धतीत फेस येतो। हा हलकासा कमी झाला की पलटी करायचं। खूप जण असं विचारतात की भजी कधी पलटी करायची, तर असे थोडेसे म्हणजे एक फास्ट गॅस असेल, मिडियम गॅस असेल तर थोड्या वेळ थांबायचं। आता ह्याला अजून थोडासा फेस आहे बघा, 1 मिनिटभर थांबूया आणि मग पलटी करूया। आता हलवून घेऊया बघा, मस्त एकदम कुरकुरीत होतात। आता हे फास्ट गॅसवर जरी तुम्ही केली तरी चालतील, पण पहिले एकदमच फास्ट गॅस करू नका, कारण तेल जर गरम झालं ना तर ते काय होईल माहिती आहे का, एकदम लाल होतील, आतून चांगले भाजणार नाहीत, म्हणजे क्रिस्पी असे होणार नाहीत। त्यासाठी पहिलं मीडियम गॅसवरच तेल असं चांगलं कडक गरम होऊन द्यायचं आणि मग सोडायचे। नंतर तुम्ही 1 मिनिटानंतर जेव्हा आपण पलटी करतो ना तेव्हा फास्ट केला तरी चालू शकते बघा। अशा पद्धतीनं कलर आला पाहिजे, कारण आपण ह्याच्यामध्ये टाकलेली आहे मिरची पावडर। तर असा एकदम गोल्डन कलर असा आला पाहिजे। आणि लगेच त्याला हात लावू नका, कारण हे जे सुट्टे सुट्टे आहेत का नाही एकदम, तर असं नितळून घ्यायचे बघा अशा चाळणीमध्ये। बघा मस्त एकदम कुरकुरीत असे होतात, एकदम कडक, तेलकट वगैरे काही होत नाही। असेच असे 1-1.5 तास असेच राहतात कडक एकदम। अशा पद्धतीत करून घ्यायचे बघा, मस्त होतात एकदम क्रिस्पी, एकदम क्रिस्पी। हे बघा कुरकुरीत एकदम होतात बघा। हे अशा तेलकट वगैरे अजिबात होत नाहीत। अशा पद्धतीनं मी करून घेते। तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा ट्राय करा। फक्त पातळ कांदा कापला पाहिजे बघा, किती पातळ आहे असा। आणि बेसन पीठ जसं लागेल तसंच त्याला लावायचं, जास्त लावायचं तर तुमचा कांदा जास्त असला तुम्हाला जास्त पीठ लागेल, कमी असेल तर कमी लागेल, पण तशा पद्धतीत करायचं। आणि बाकीचं साहित्यामध्ये तुम्हाला मी स्पष्ट सांगितलं, तुम्हाला पाहिजे असलं तर हिरवी मिरची टाकू शकता, हिंग पावडर टाका, आलं लसूण पेस्ट टाका, पण जास्त प्रमाणात असं वलसर करू नका। वलसर केलं की मग ते असं कुरकुरीतपणा येणार नाही। जसं आता हा कसा कुरकुरीतपणा आहे असं येणार नाही बघा। असं मी करायला लागले की ह्याचा खाली चुरा व्हायला लागला आहे बघा। अशा पद्धतीमध्ये मस्त एकदम असं हो का, अशा पद्धतीत होतात, एकदम छान असे होतात। करून बघा, मी राहिलेल्या अशाच पद्धतीनं करून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।